ऐका हो मंडळी, सोमवारची खुलभर दुधाची कहाणी. परमेश्वरा, सोमवारा तुमची कहाणी ऐका. आटपाट नगरात मोठा शिवभक्त राजा होता. त्याच्या मनात आलं, आपल्या महादेवाचा गाभारा दुधानं भरावा. पण हे कसं घडेल याबद्दल त्याला चिंता पडली. प्रधानानं युक्ती सांगितली, दवंडी पिटली. गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला आणावं. राजाची आज्ञा आहे. सर्व माणसांनी घाबरून घरातलं दूध ठेवलं नाही, वासरांना पाजलं नाही, मुलांना दिलं नाही. सगळं दूध देवळात नेलं. गावचं दूध गाभाऱ्यात पडलं, तरी देवाचा गाभारा काही भरला नाही. पण दुपारी चमत्कार झाला. एका म्हातारीने घरचं कामकाज आटोपलं, मुलाबाळांना खाऊ घातलं, लेकीसुनांना न्हाऊ घातलं, गाई वासरांना चारा घातला. त्यांचा आत्मा शांत केला. आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून गंध, फूल, अक्षदा, बेल आणि खुलभर दूध घेऊन देवळात आली. मनोभावे पूजा केली. थोडं दूध नैवेद्याला ठेवलं. देवाची प्रार्थना केली. जय शंभो महादेवा, राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं, पण तुझा गाभारा भरला काही नाही. माझ्या खुलभर दुधानं भरणार थोडीच आहे, पण मी भक्तिभावानं अर्पण करते, असं म्हणून दूध गाभारी अर्पण केलं व घरी निघाली. इकडे चमत्कार झाला. म्हातारी परतल्यानंतर गाभारा भरून गेला. हे गुरुवानं पाहिलं. राजाला कळवलं, परंतु काही केल्या पत्ता लागेना. दुसऱ्या सोमवारी राजानं शिपाई देवळात बसवले, तरीही शोध लागला नाही. चमत्कारही असाच झाला. तिसऱ्या सोमवारी राजा स्वतः बसला. म्हातारीच्या वेळेस गाभारा भरला. राजानं म्हातारीला विचारलं. अभय देताच तिनं कारण विचारलं. तुझ्या आज्ञेचं काय झालं? वासरांचे, मुलांचे आत्मे तळतळले. मोठ्या माणसांचे हातपाय माथी आले. ते देवाला अजिबात आवडलं नाही, म्हणून गाभारा भरला नाही. यावर युक्ती काय करावी? मुलाबाळांना, वासरांना दूध पाजावं. घरोघर सगळ्यांनी आनंद करावा. देवाला भक्तीनं पंचामृतानं स्नान घालावं. दुधाचं नैवेद्य दाखवावा, म्हणजे देवाचा गाभारा भरेल. देव संतुष्ट होईल. राजाने गावात दिवंडी पिटवली. चौथ्या सोमवारी राजाने स्वतः पूजा केली. मुलाबाळांना, गाई वासरांना सर्वांना दूध दिलं व उरलेलं दूध देवाला वाहिलं. हात जोडून प्रार्थना केली. डोळे उघडून पाहताच तो देवाचा गाभारा संपूर्ण दुधाने भरला होता. राजाला खूप आनंद झाला. म्हातारीला इनाम दिलं. लेकीसुनांना घेऊन म्हातारी मोठ्या सुखासमाधानाने नांदू लागली. तसे तुम्ही आम्ही सर्व सुखासमाधानाने नांदो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.